वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कैवल्य ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप महाविष्णू ज्ञानोबराय यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण फलटण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर ज्यांना 59 नंबरची जी दिंडी आहे त्या दिंडीची आपण मुलाखत घेण्याकरता आपण आलेलो आहोत। आपल्याबरोबर मुक्ताबाई महाराज आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया किती वर्षापासून त्यांची दिंडी चालू आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष ज्यांचं 93 वय आहे आणि 93 वयामध्ये देखील ते वारी करतात, आपण जाणून घेऊया दिंडीविषयी त्यांच्याकडून। आज माहुलीच्या कृपेने आपली स्वतंत्र दिंडी 40 वर्ष झाले। त्याच्यापूर्वी नांदेडकर 3 नंबर आणि 4 नंबर आम्ही चालत होतो 15 नंबरमध्ये। पण ते थोडं लोक मला स्वतंत्र परमार्थाने करता आला, ते मनाला समाधान नाही वाटलं। मग माऊलीकडे एकच प्रार्थना केली की मला स्वतंत्रपणा दे तुझी सेवा करण्याकरता। आणि सगळ्या पुण्यातल्या लोकांनी, मुंबईच्या लोकांनी, यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ही असणारी माऊलीच्या चरणाची सेवा 40 वर्षे झाली। तेव्हापासून चालू आहे, पुढे राहावा अशा माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे। जरी माझं वय झालं तरी आपल्याला ते गंमत म्हणून सांगायचं म्हणजे शरीर थकलं पण मन थकलेलं नाहीये। त्यामुळं माऊलीने मला इकडे घेऊन आले आणि विशेष म्हणजे संतांच्या भाषेत सांगायचं म्हणजे याच्यासाठी केला होता आठास आणि शेवटचा दिस गोड हो। आज 59 नंबरमध्ये असणारे माझे मानसपुत्र हरिभक्तपरायण, सर्व गुण संपन्न, विशेष गुण असणारे माझे मानसपुत्र हरिभक्तपरायण। तर आपण म्हणतो बाबा की आता नाव घ्यायचं नाही, पण घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे समाधान नाही असणारे आवटे महाराज। आणि एवढ्या अल्प वयामध्ये त्यांनी सुंदर संतांचं कार्य केलं, ते मला पाहून खूप समाधान वाटलं, ऐकून समाधान वाटलं। पण आज मानसपुत्र म्हणून जवळ आले, त्यांनी सांगितलं की आपल्या दिंडीची थोडीशी माहिती द्या। तर ही जी दिंडी आहे आज 40 वर्ष संपले, तेव्हापासून खूप माऊलीच्या कृपेने, तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने खूप छान चाललेली आहे। आणि त्याच्यात जे आपण म्हणतो भावी पिढी मला लाभल्यामुळं अधिक या वर्षी त्याला आपण म्हणतो की कुठलीही उणीव न होता अधिक भरभर होत्याने लोकांनी मदतही केली आणि चालली आहे। आज 40 वर्षापासून असणारे माझे गुरुपुत्र शेलार म्हणजे राजू शेलार फलटण यांच्याकडं आज आम्ही 40 वर्षापासून महाप्रसाद अन्नप्रसाद घेतो आणि ती देत आहे। तेव्हा आज इथं आमचा असा योग आला की चला आता ते पत्रकार आले आणि ती काही त्यांना पाहिजे होतं ते मिळालं। तेव्हा परमेश्वराने आमच्या पत्रकाराला म्हणजे मानसपुत्राला दीर्घायुष्य देऊ आणि त्यांच्या हातून खूप कार्य होऊ माऊलीच्या कृपेने। खरोखरच मला सुद्धा काही केलेलं असं कौतुक वाटतं माऊलीचं की आपल्याला कुठल्याही गोष्टी अपेक्षित नसताना देतात, म्हणजे थोडी कृपा आहे त्याच्यावर। आणि तसं पाहिलं जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई हे होऊन गेल्या, त्याच्यात भक्तीचं पाहिलं तर आपण नुसतं शून्यात आहोत, तरी पण एक मनाची ओढ असते आणि पहिल्यापासून लहानपणापासून एक ओढ आहे। माऊलीच्या चरणी एकच प्रार्थना, सेवा तुझी सेवा करीन मनोभावे, याच्या पलीकडे काही त्यांच्याकडे मागायचं नाही। मनातून धनाने मनाने जर करता येईल तेवढं करायचं असं एक ध्येय आहे। आणि त्या दृष्टीने आता अशा वयात जर चालले असणारे आमचे आवटे महाराज वगैरे असे सगळं बरोबर असल्यामुळं काही वाटत नाही किंवा मी आजारी किंवा मला चालता येत नाही असं काही वाटत नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी एक आई म्हणून या दृष्टीतून सगळ्यांनी आतापर्यंत आणि पुढे करते असा आत्मविश्वास व्यक्त करते। आणि माऊलीच्या कृपेने जसं संकल्प आहे तो पूर्ण होऊ एवढीच माऊलीच्या चरणी प्रार्थना।
40 वर्षापासून जी दिंडी येते असे शेलार भाऊ आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की दिंडी तुमच्या इथे येते नेमकं तुम्हाला काय वाटतं. ते एक आम्हाला एक समाधान वाटतंय. आमचे 35 वर्ष आमचे वडील पहिले घालत होते सुरुवातीला, परत वडील स्वर्गवास झाल्यानंतर मग म्हणजे वडील सुरुवातीला करायचे, आता तुम्ही करताय. माझ्या वडिलाची मिराशी का देवा जी वडिलांनी परंपरा घालून दिली ती आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत चालू आहे. आम्ही 3 भाऊ आहे आणि 1 बहीण आहे आमची. आम्ही सगळी एकत्र फॅमिली आहे सगळी. आणि काही आम्हाला म्हणजे माऊलीच्या कृपेने एकदम भरभराट आहे आणि सुख समाधान आणि मनाला एक शांतता लागलेली आहे आम्हाला. आणि महाराजांचे आम्हाला म्हणजे माझे गुरुच आहेत. महाराज मुक्ताबाई महाराज बेळगावकर हे आमचे गुरुच आहेत. आणि पहिल्यापासून त्यांचं म्हणजे वडील गेल्यापासून आम्हाला असं काही जाणवलंच नाही किंवा त्यांनी असं कुठलंही केलं. म्हणजे सतत वारंवार फोन करतात, विचारणा करतात. आणि आपल्या आळंदीलाही आमचे तिथं असते पंगत, तिथे आमचे सप्ताह असतो तिथं 7 दिवसाचा. त्यामध्ये आमचं तिथं हे देत असतो आम्ही म्हणजे भोजन अन्नदान देत असतो तिथं सुद्धा. म्हणजे कुठलीच अडचण अजूनपर्यंत आम्हाला आली नाही आणि आम्ही एकदम समाधानी आहे.